भक्त प्रल्हाद आपल्याला निष्काम भक्तीचं सामर्थ्य सांगत आहेत. ते म्हणतात, जर एखादा भक्त आपल्या गुरुची भक्ती कामना ठेवून करत असेल, तर तो भक्त नसून तो एक व्यापारी किंवा बिझनेसमन समजावा. कारण भक्ती आणि प्रेम हे कामना विरहित असतं. मग कामना ही भक्तीच्या विरुद्ध पार्टीमधली आहे. एकाच म्याने दोन तलवारी जशा राहू शकत नाहीत, तसं जिथे मागणं आहे तो भक्त नाही आणि जो भक्त आहे तो मागत नाही. मग आपण भक्त आहोत का हे तपासून बघूया. पुढे भक्त प्रल्हाद सांगतायत, एखादी व्यक्ती जर आपल्या सर्व वासना सोडून, हवे नको पण सोडून किंवा आपल्या कामना सोडून जर निष्काम भावनेने परमेश्वराची भक्ती करेल, तर तो भक्त परमेश्वर रूप होतो. जीवाशिवाचं मिलन होतं. नदी जशी समुद्राला मिळते, तसा तो भक्त परमेश्वराला मिसळून जातो. मग असं स्थान आपल्याला जर परमेश्वरा जवळ अढळपद ध्रुव प्रल्हादासारखं हवं असेल, तर आपण सर्वांनी सकाम भक्ती सोडून निष्काम भक्ती करणं गरजेचं आहे आणि तरच देवाचा आशीर्वाद मिळून आपण दुःखमुक्त होऊ शकतो.